2025 च्या या क्रिकेट टुर्नामेंटच्या ठिकाणी मला तुम्ही सगळ्यांनी बोलवलंत आणि जयेंद्र भाऊंनी जो काही उपक्रम सुरू केलेला आहे तो खरंच वाखणण्याजोगा आहे आणि कौतुकास्पद आहे. जयेंद्र भाऊ, कारण की आपल्याला आपल्या गावाप्रती प्रेम, आपल्या लोकांप्रतीचं प्रेम, ह्या प्रेमापोटी तुम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि तुमची ही जी धडपड आहे की माझ्या गावातली सगळी मुलं, तरुण मुलं, सगळी लोक एकत्र राहिली पाहिजेत, एकत्र आली पाहिजेत, तर ह्या उपक्रमाला मी खरंच तुमचं कौतुक करते आणि हा उपक्रम दरवर्षी अशाच पद्धतीने तुम्ही करत राहा आणि त्यासाठी माझं जे काही सहाय्य लागेल ते नक्कीच मी करायला तयार आहे आणि तुम्हाला नक्की ते सहाय्य लाभेल. आपण पुढच्या वर्षी मी तुम्हाला आधीच कबूल केलं की यापेक्षाही अधिक, आता तर तुम्ही छान केलेलंच आहे आयोजन, आपण आणखीन सुद्धा तयारीमध्ये माझं योगदान देऊन आपण छान हे JP चषक 2026चं आयोजन आपण करू. आणि आता ह्या चषकामध्ये समाविष्ट सगळ्या टीम्सचं अभिनंदन. कोणतरी जिंकणार आहे, कोणतरी हरणार आहे, पण सगळ्यांनीच जोशपूर्ण आपलं जोशाने सहभागी झालं पाहिजे ह्यामध्ये. आणि आपण जिंकणार की हरणार ह्यापेक्षा जास्त आपण सहभागी होतोय, आपण खेळतोय, हे जास्त महत्त्वाचे. आपण एकत्र येतोय आणि जे तुम्ही बक्षीस ठेवलेलं आहे, मला तुम्ही सांगितलं जयेंद्र भाऊंनी काय बकरा ठेवलाय ना, तर त्याच्यामुळे आता असं बक्षीस आहे की जे मिळवण्यासाठी प्रत्येक जण अगदी त्याच्या कसोटीवर उतरणार आहे आणि आपली जी जा लगा के खेलूंगा असं म्हणून सगळेजण खेळणार आहेत. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणखीन मला एक तुम्हाला विनंती करायची होती की आपल्या वसईमध्ये हा राजकीय कार्यक्रम नाही आहे मला माहिती आहे, पण तरीसुद्धा मला एकच गोष्ट सांगायची आहे की 35 वर्षानंतर आपल्या वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे, चांगल्या गोष्टी घडत आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी यामध्ये सामील व्हा, सहभागी व्हा, आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून वसईच्या परिवर्तनामध्ये तुम्ही सहभागी व्हा. आपल्याला खूप बदल करायचा आहे, खूप चांगली कामं करायची आहेत. आचोळा, एव्हरशाईन, पूर्ण वसई नालासोपाऱ्याचं रूप आपल्याला बदलायचं आहे. तर ह्या सगळ्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या मदतीची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना इथून आव्हान करते की तुमची सगळ्यांची मदत लागणार आहे. कोणतंच काम मोठं एकट्या व्यक्तीने होत नसतं. जसं क्रिकेटची 11 लोकांची टीम लागते जिंकण्यासाठी, तसंच कुठचंही काम करण्यासाठी टीमवर्कचं आवश्यक असतं. त्याच्यामुळे तुमचीसुद्धा, तुमच्या टीमचीसुद्धा आवश्यकता लागणार आहे. BJPचं सदस्यता मोहीम चालू आहे, नाहीतर मी एरवी हे घालून फिरत नसते, पण आज BJPचा मेगा ड्राईव्ह आहे. आजच्या दिवशी आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांपासून आमच्यासारखे कार्यकर्तेसुद्धा रस्त्यावर आहेत. सगळ्यांना हे सांगतायत की BJPचे सदस्य व्हा तुम्ही. एक प्रेमाच्या धर्तीवरतीचा जो पक्ष आहे, BJPचं मूळच हे आहे की राष्ट्रप्रेम, राष्ट्रप्रथम आणि मग आपण. तर त्याच्यानंतर असा जो पक्ष आहे त्याचे पक्षाचे तुम्ही सगळे सदस्य व्हा अशी मी तुम्हाला विनंती करते या निमित्ताने जयेंद्र भाऊ. आणि टुर्नामेंट झाल्यावरती पण होऊ शकता, 15 तारखेनंतर आहे, पण तुम्ही व्हाल अशी मी अपेक्षा करते. आणि तुमच्या ह्या उपक्रमाला माझं जे काही सहाय्य लागेल ते करायला मी तयार आहे. तुम्ही कधीही या. आपण माझ्या घराचे दरवाजे, ऑफिसचे दरवाजे तुमच्यासाठी कायम उघडे आहेत. कधीही तुम्ही या. धन्यवाद. हॅलो, हॅलो, हॅलो. ताई, तुम्ही JP चषक इथे आगमन केल्याबद्दल तुमचे JP चषकबद्दल तुमचे आभार मानतो. मला बरं वाटलं तुम्ही इथे आल्यात, उपस्थिती केली. खूप खूप आभार तुमचे. हॅलो, चेक. धन्यवाद मॅडम, आपण इथे उपस्थित राहिलात
आणि आपली उपस्थिती आणि जे आपण मार्गदर्शन केलं त्यानेच नक्कीच आयोजन कमिटीला आणि सर्व खेळाडूंना उत्स्फूर्तता मिळेल याची अपेक्षा करतो. आणि ज्याप्रमाणे आपण आवाहन केलं सर्व नागरिकांना प्रतिसाद देण्याचं, त्यासुद्धा नक्कीच प्रतिसाद आपल्याला देण्यात येईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. आणि ती ग्वाही देत असताना आपण पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण या जेपी चषक 2025च्या पर्वामध्ये उपस्थित राहिला त्यासाठी आपले मनपूर्वक आभार. सर्व जेपी चषक कमिटी आणि आयोजन कमिटी, सर्व खेळाडू